हाच तो माथेरानचा तलाव जिथं ह्याच पावसाळ्यात किती 3 जणांचा मृत्यू झालता बुडून. आणि ह्याच साईडला हा का तर आता आपण पॉइंट फिरायला सुरुवात करतोय. तर मंडळी तर आता आपण दुसरा पॉइंट फिरतोय खंडाळा पॉइंट. खंडाळा सांगायचं खंडाळा पॉइंट. जास्त बोलत आलोय त्यामुळे बोबडी वळत चाललंय थोडीशी. आता इथून आपल्याला सरळ खाली जायचं आहे. तिथून आपल्याला काटवण गाव दिसल. रायची हल्ली तर कोण घाबरून पडलं अशी भयंकर आहे. तर मंडळी अवघ्या फक्त 1 मिनिटाच्या अंतरावर हा आपला पॉइंट आहे. तर बघून घ्या. तर मंडळी तर आता आपण आहोत खंडाळा पॉइंटला. तर आपल्याला इथून 2 गाव दिसतात. एक गारभट गाव दिसल आणि एक आहे काटवण गाव. काटवण गाव अतिशय खाली आहे आणि जो आपल्याला समोरच दिसणार आहे तो आपला गारभट आहे. तर तुम्हाला मी दाखवतोय तो गाव. या बघा मी झूम करतोय. दिसला तर चांगलीच गोष्ट आहे. थोडाफार झूम होईल कारण हा बघा इथं थोडा या खाली आहे. वाईट तो गारभट आहे. आणि मेन तुम्हाला गाव दाखवतोय आता मी. या खाली बघा रामा पंडित. इथं व्हाईट दिसेल नाही आहे. हे छोटी घरं दिसतात आपल्याला. तो पत्र्याचा घर आहे. आणि तिथून आपली सगळी मंडळी रोजची माथेरानला येत असते कामाला. पावसाळा असो आपले 12 महिन्याचे कोणता पण ऋतू असो त्या वाडीतली सगळी मंडळी म्हणजे निम्मा मंडळी बोलली तरी हरकत नाही. सगळी मंडळी आपल्या माथेरानला कामाला येत असते. आणि तिथली मुलं आहेत ते आपल्या आश्रमशाळा मांगवाडीमध्ये शिकायला येतात. तर हा त्यांचा रोजचा खडतर प्रवास आहे ना. त्यांना लाईट आहे का? लाईट नाही ना? आहे नाही ना लाईटची सोयच नाही. आणि रस्ता तर नाहीच त्यांना. आपली पायवाट असेल हा त्यांना चौकवरनं यायला लागतो. आणि हे बघा ही एवढी मोठी दरी उतरून त्यांना जायला लागतो ते तिथं या इथं. आणि हे आपला गारभट पॉइंट आहे. चला. आणि आपल्याकडून दिसतोय आपल्या नेरळवरून तो हा डोंगर दिसत असतो गारभटचा. आणि हा माथेरान नाही. आता आम्ही जो उभा आहे तो माथेरान आहे. तो आहे तो गारभटचा डोंगर. तर मंडळी तर आता आपण थोडक्यात बघितलं आपला खंडाळा पॉइंट. तर आता आपण चाललोय परत मार्केटला. म्हणजे तिथून आपला रस्ता आहे. आपला लेक पॉइंट दिसेल. म्हणजे आपल्याला जायचं आहे लेक पॉइंटला. तिथून जायचं आहे इको पॉइंटला. आणि तिथूनच एक पॉइंट आहे काय त्याचं नाव विसरलो. कोणता? वेगळा नावच वेगळा आहे त्याचा. आता तिथे तर गेल्यावर दाखवतो. आता डायरेक्ट आपण लेक पॉइंटला जातोय. त्या रस्त्यात भेटूया चला. तर मंडळी आपल्याला लेक पॉइंटला जायचं असेल. हा मार्केट आहे. मार्केटमधून सरळ यायचा डायरेक्ट. आणि त्या सरळ रस्त्याने आपल्याला लेकच्या दिशेनं जायचं आहे. यावरून पण जातो लेकला. पण आता आम्ही चाललो आहे ह्या लॉर्ड सेंट्रल हॉटेल. हा तुम्हाला हे दिसेल जाता. तिथून आपल्याला स्ट्रेट जायचं आहे. चला. दुसऱ्या मेन माथेरानचा रहस्य आपल्याला लाल माती म्हणजे लाल माती तुम्हाला दिसेल सगळीकडे. काही ठिकाणी आता ब्लॉक बसवले त्याच्यामुळे एवढी लाल माती राहिली नाही. हे बघा. अरे गाइस हमारे गांव वालों ने वीडियो कॉल किया है देखो. तर गाइस माथेरान पोलीस ठाणे इथून आपल्याला सरळ जायचं आहे. तिथं एक गार्डन आहे छोटासा.
त्या गार्डनपासून आपल्याला राईट साईडला टर्न घ्यायचा आहे, तिथून खाली जायचं आहे, तिथून आपण पोचू लेक पॉईंटला. लेकला 2 रस्ते जातात, दोन्ही वेगळ्या डायरेक्शनला जातात. आपण त्या साईडनं गेलो, तुम्हाला अगोदरचा रस्ता दाखवला, तिथून गेलो तर आपण लेकचा जो बांध आहे तिथं निघू. आणि आता आम्ही जिथून चाललोय तिथून आपला लेकचा एंड आहे तिथं निघणार होतो आपण. चला. माथेरान गिरिस्थान नगर परिषद. तर मंडळ मी तुम्हाला बोललेलो की सरळ जायचं, तिथं आपल्याला गार्डन भेटत. आणि आता त्या गार्डनची एकदम तशाच आले. हे इथं मस्त गायचं गार्डन होतं अगोदर. तर तुम्हाला इथला फलक मी दाखवतोय कोणते कोणते पॉईंट आहेत इकडं. आता हे बघा, शार्लट लेक पॉईंट 1.2 किलोमीटर, पिसारनाथ मंदिरला पण जायचं आहे 1.2 किलोमीटर, लॉर्ड पॉईंट 1.5 किलोमीटर, शिलिया पॉईंट 1.4 किलोमीटर. तर हे आहेत आपल्या. आणि मार्केटपासून आपला लेक पॉईंट 3 किलोमीटर आहे गाईज. हे बघा पिसारनाथ मंदिर. तर आता आपण जाऊया तिथं. चला. आणि हे मगाशी बोललेलं ना मंडळी की तुम्हाला आता आपल्या माथेरानमध्ये ब्लॉग बसवण्यात आलेत. तर हे बघा, हे आपले ब्लॉग बसवण्यात आलेले आहेत. हे बघा, अगोदर गायज आम्ही जेव्हा लहान होतो यायचो तेव्हा हे ब्लॉक नसायचे, तेव्हा नुसती लाल माती असायची, एकदम मज्जा. पाय डायरेक्ट लाल, मुद्दमच पायात लोड व्हायचं मातीत, जाम मज्जा असायची गायज. आता पण आहे. हे बघा, आता जास्त उतरण वाटते आधीपेक्षा न वंडेत. बेकार. आधी म्हणजे एवढी उतरण आहे ना का आपोआप असे पाय चालू लागलेत खाली, एवढी उतरण आहे. आधी जेव्हा माती होती तेव्हा एवढी नसायचे. बाकी गाईज इथला घना जंगल बघा माथेरानमधला. बघा वरती थोडा सूर्यकिरण येताना दिसेल फक्त. हे बघा थोडा आता सगळं आपलं सूर्यकिरण आहे बघा. आपल्याला 2 रस्ते भेटतील आता, एक राईट साईड एक लेफ्ट साईड. पण आपण जातोय त्याच्या राईट साईडला जायचं आपल्याला. इकडं फॉलो मी. इकडं कच्चा रस्ता आहे, मस्त आहे गाईज. जंगल बघा तुम्ही कसला एकदम घन जंगल आहे. गाईज हे एवढे तुम्ही ब्लॉक दिसतात आणि आपल्या तांबा दगड आहेत, एवढे आपल्या गाडी काय नाही आहेत, गाडीत काय सांगलं जात नाही. माथेरानच्या जेवढ्या गोष्टी आहेत सगळ्या त्या आपल्या येताना जे छोटे घोडे बघितलेत त्या घोड्यांवर सर्व आणलं जातं. आणि ज्या गाड्या असतात बघितल्याच असेल ते माणसं ओढतात. म्हणजे आपण माणसं पॅसेंजर गाडी ती वेगळी आणि आपली माल घेऊन जातात ती गाडी वेगळी, त्या गाड्या असतात. तेवढं हे ब्लॉक त्यांच्यावर वाहिले जातात. सलाम आहे इथल्या माणसांना. फुल कष्ट आहेत माथेरानला. गाडीचा काय नाही, फक्त एक ॲम्ब्युलन्स येते माथेरानला बस. त्याच्या व्यतिरिक्त कोणतीच 2 व्हीलर नाही, 4 व्हीलर नाही आतमध्ये येत. आता फक्त इलेक्ट्रिक रिक्षा गेली ती येते फक्त बस. पण त्या इलेक्ट्रिक रिक्षाला पण एवढी लाईन लागले ना, त्या दस्तुरीला एवढी आम्ही बघितली, त्याच्यापेक्षा चालत लवकर येतील असं. चला बघता का तुम्ही, एवढा पाण्याचा फोर्स असतो, एवढा मोठा ओळ झालाय. आणि एक माथेरानचा पण एपिसोड असेल, CID आधी लागायची दया कुछ तो गडबड हे ACP प्रतिमन, ती CID. त्याच्यात आपल्या माथेरानचा पण एक शूट झाला होता आणि हीच ती नाळी होती. ते बघा आपण आता पोचलोच आहोत तसं आपल्या लेक पॉईंटला. तर तिथं लेक पॉईंटला वरून झरा येतो, तर जातोय आता. पाय एकदम भयंकर झालेत, म्हणजे माखायचं एवढं नाही पण जो पायाला आपला शेत वळतोय, पाणी सुटतं ना पायाला,
तो धुतो, त्याच्याशिवाय चालता येत नाही मंडळी. नुसतं पाय सटकतात, घसरतात. तर हे बघा इथून आहे तसं आपल्या, अरे झोका भारी केलाय. हे बघा आमचे पंडितनं पहिला नंबर. हे पाणी जाम थंड असेल ना. कसला रसला आहे बघा, खतरनाक पाणी आहे. पाणी नाही, पाणी डायरेक्ट लाल झाला म्हणून काय लाल झाला. प्यान बघा इकडं डायरेक्ट लाल पडा. चलो चला आता तर हे बघा इकडं पण सगळा रचायला घेतलाय. मंडळी जाहीर सूचना बघून घ्या, कोणत्याही शार्लेट तलावात उतरू नये. चला हे बघा लेक पॉइंटला आलेलो आहोत आपण. इथून तरी 20 मिनिटं लागतील. हा जवळ आहे तसं. इथून गेले ना सरळ का एक इकडे राईटला जाईल ना तर लेफ्टला जा, अशी चढण आहे, तिथून लेफ्टला जा. मग हा लेफ्टलाच सगळे लेफ्ट घ्या. नाही नॉर्मल आहे. ओके तर हे बघा मंडळी, हे बघा आपला पोचलेलो आहोत लेक पॉइंटला. मंडळी खूपच पाणी आहे अजून. आणि मंडळी हाच तो माथेरानचा तलाव जिथं ह्याच पावसाळ्यात किती 3 जणांचा मृत्यू झालता बुडून. आणि ह्याच साईडला हा का, ह्याच मागच्या साईडला बुडून हे झालेले. इथंच कुठंतरी उतरलेले ते आणि इथंच ते बुडालेले. कारण तिकडून सहजासहजी कोण उतरून देत नाही. असे गपचूक येतात बघायला ह्या ते आणि उतरतात. आले तर फिरायला नीट फिरून जाणार, कशाला डांग मस्ती करतात नुसतीच. चला जेव्हा लास्ट टाइम मी आलेलो तेव्हा या ग्रिल लावलेल्या नव्हत्या, तर आता लावलेले आहेत. आता थोड्या वेळ आता आपण म्हणजे लेक पॉइंटला तर पोचलेलो आहोत. तर तिकडून जो व्ह्यू दिसणार आहे तो अप्रतिम असणार आहे आणि तोच तुम्हाला मी दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न करणारच. चला तर आता आपण पोचलेलो आहोत श्री ग्रामदैवत श्री प्रसारनाथ मंदिर इथं. नेमकाच आहे सोमवारच्या दिवशी भोलेनाथांचं दर्शन करतोय आता. तर मंडळी तर आताच आपल्या मंदिरात दर्शन झालंय. ग्रामदैवत श्री प्रसारनाथ मंदिर आपण महादेवांचं दर्शन घेतलेलं आहे. तर आता हा तो आपण सांगत होतो बघ ते पॉईंटचं नाव काय, लॉर्ड पॉईंट आहे तो. लॉर्ड देवाचा पॉईंट आहे तो बघायला चाललोय आता आम्ही. चला आम्ही भाकरी गावून आलो गाईज लॉर्ड पॉईंट. मग आता आपण चाललोय लॉर्ड पॉईंट. तिथून आपल्याला दिसणार आहे समोरचा डोंगर, म्हणजेच आपला इसाळवाडीचा इसाळगड सुद्धा दिसणार आहे आपल्याला. तिथून डॅम पण दिसणार आहे, परत खोंडा वरोशीवाडी तो पण दिसणार आहे. पण जर पुढे गेलो तर थोडा मागच राहिलो तर नाही दिसणार. बघूया आपण. चला पाणी सोडलं. तर मंडळी आपल्याला लॉर्ड पॉईंट पासून काय काय दिसणार आहे ते इथं फलक लावला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा काय स्टॅच्यू, कलावंती, प्रबळगड, शेर की गुफा, आदिवासी विलेज, लुईजा पॉइंट, इरशाल फोर्ट, आय लव माथेरान. चला बघूया आपण. तर मंडळी हा आहे प्रबळगड आपल्याला दिसेल. प्रबळगड पण आहे आणि कलावंती दुर्ग हे दोनच जॉईंट आहेत ना, ते आपल्याला दिसेल आपल्याला लुईजा पॉइंट. आणि हो आपल्याला छोटा डोंगर आहे ना, काटे दिसतं पॉइंट, तो आपल्या देहरण डॅम आहे ना त्याच्या बाजूला जो छोटासा डोंगर आहे तो दिसेल. आणि हा इकडं दिसतोय तो इरशाळगड आहे, हे बघा इकडं. आणि हो आपला इकडं दिसतोय तो मोरबे डॅम आहे. आणि हे बघा इकडं आणि याच्या खालीच आपले वरोसेवाडी, उंबरणेवाडी ते गाव आहे तिथं. तर हे आहे आपला लॉर्ड पॉइंट आणि आपण आहोत लॉर्ड पॉइंटला. आणि तिथं वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज आहेत खेळायला. हे बघा तर मंडळी, तर आता आपण पुन्हा चाललोय आपल्या लेकच्या दिशेने. तिथून आपण आता तुम्हाला संपूर्ण एरिया दाखवू. चला. तर मंडळी हा बघा आपला लेक पॉइंट. गाइस किती भरलाय बघा. तर मंडळी आपला लेक पॉइंट फिरून झालेला आहे. हे बघा शेवटचं तुम्हाला दृश्य बघा, जाम मोठा आहे हा का तसा बघायला गेला तर. आणि गाइस इथून कुठून बांधावरून इथून आम्ही उड्या टाकतो खाली, म्हणजे त्या तिकडं जायचा असला का शॉर्टकट. पण एवढा पाणी भरलाय तुम्ही बघा. आणि इकडं प्लेट पण लावल्यात, सध्या पाणी अडवत आहे. आणि इथं फुल गर्दी असते पावसाळी ना पंडित. डोंट मिस इट, जस्ट 2 मिनिट. तर मंडळी हे बघा आपली माथेरानची लाल माती. आणि आपण चालू आता दुसरा पॉइंट बघायला. हे बघा इकडे वय सरकतंय भावा. सगळीकडे रॅलिंग लावले, अगोदर नव्हती. सिलिया पॉइंट, काय नाव आहेत. सिलिया तेच ना. गाइस तुम्हाला मी त्या खोंड्यातले गाव दाखवतो. या बघा या इथं सफेद दिसतात ना पत्र्यांची घरं, तिथं मळा केलाय सध्या. तो आपले वरोसे ते गाव आहेत, ते सगळे गाव आहेत इकडे बघा. आणि हे समोर तिकडून दिसले ते आपल्याला प्रबळ माची, कलावंती दुर्ग. आणि हे समोर आहे ते टायगर केव आहे. आणि काय आत्ताच इथं आम्हाला यो आपला काय विमान दिसला मोठा, म्हणजे एवढा मोठा दिसला ना खतरनाक. कारण आता आपल्या नवीन मुंबईचा एअरपोर्ट चालू झालेला आहे, त्यामुळं खूप जवळनं विमानं जातात, जवळ दिसतात. गाइस बघा तर गाइस आता आम्ही चाललो आहे इको पॉइंटला. तर हा बघा हा असा आपला रस्ता आहे जायचा, एकदम लाल. त्या जाऊ दे, या झाडांवर बघा कशी धूळ पसरली, एकदम लाल झाले पानं सगळी. बघा मेरा इथं चॉकलेट पडलेला, विटॅमिन सी. बघा
हे बघा लाले लाल. घोडेवाल्यांचा रस्ता आहे मंडळी. त्या रस्त्याने आला. हा रस्ता जातो आपला मार्केटला आणि हा रस्ता जातो आपल्या इको पॉईंटला. तर त्या इको पॉईंटच्या इकडनंच परत आपल्याला मार्केटला जायचा रस्ता आहे. तर मंडळी हे बघा, हे आताच आम्ही पॉईंट फिरून आलो. एवढे शार्लोट लेक, सिलिया पॉईंट, लॉर्ड पॉईंट, विश्वनाथ मंदिर, या एकाच रूटला सगळे फिरून आलो. त्यांचा एक पॉईंट इकडून आहे, तिकडून आहे ना, तिकडून आहे ना. चल मग एवढं. तर आता आम्ही चाललो आहे इको पॉईंटला. कोण आहे? रामराज आणि तो आहे विक्रांत. चलो इको पॉईंटला. काय एवढायचं इको पॉईंटला. सो गाइस आम्ही खूप या रस्ता शोधलाय आता. तिकडून तो पका फेर आहे. तर आता आम्ही शॉर्टकट मारले इथून. चला काय एक दिवसाचा फिरायचा असला तर एवढाच फिरून घ्या. जास्त जीवाची दगदग करू नका. आणि करायची असेल तर घोडे घेऊन जा. सगळेच फिरून या. मग पण तुमचा खिसा रिकामी होणार एवढा लक्षात घेऊन चला. का पंडित? बरोबर आहे ना? मग पंडित आपल्या मताशी सहमत आहे. 2000 मतांनी आघाडीवर ना पंडित? बघा गाइस, ते विमान बघा. पंडित मला आवाज येतो. जे इकडे तर मंडळी इको पॉइंटला कोणच निवडत नाही. बघू इकडे का पंडित ये बघू आवाज येतो का. तर मंडळी आमची इको सिस्टीम बंद पडली कारण दुपारचा टाईम आहे. आमची इको सिस्टीम फक्त सर्व्हर डाऊन झाला आहे तिचा इको सिस्टीमचा. तो सर्व्हर फक्त लिमिटेड काळ म्हणजे सकाळ आणि संध्याकाळ परत लिमिटेड असतो. आणि आम्ही आलो भर दुपारी, त्यामुळं इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. बेकार हो. पर्यटन स्थळ महाग. तर मंडळी तर आता आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो कारण आपण शेवटचा पॉईंट होता इको पॉईंट. तो आपला इको पॉईंट फिरून झालेला आहे. इको काय दुपार असल्या कारणामुळं सर्व्हर डाऊन होता, त्यामुळं काय इकोवर परत रिफ्लेक्टच नाही झाला. त्यामुळे तो आपला शेवटचा पॉईंट होता आणि तो आपण फिरलो आहे ना. आता आपण त्याच पॉईंटना रस्त्याने डायरेक्ट मार्केटच्या दिशेने चाललो आहे. हे बघा गाईस, रस्ता साफसफाई बघा. तुम्हाला वाटत असेल का ही साफसफाई आता सीझन आहे तेव्हाच केली असेल, तर नाही मंडळी. इथं नेहमी रोजची साफसफाई असते कारण नेहमी इथं पर्यटक असतात आणि जो घाण असतं इथं साफसफाई रोजची असते. कारण जेवढ्या वेळा आलो मी तेवढ्या वेळा मी बघितलं आहे, तेव्हा मी सांगतो आहे. आणि बघा
साफसफाई असते. आता निघतंच झाडून गेलेत आमच्या पुढंच. आणि कसं एकदा झाडला का झाडं ते झाडा पाला पडणारच असं आहे ना ते, त्यामुळं झाडत राहतात. आणि आता आपण चालू मार्केटला. इथून मार्केट तसं लांबच आहे बघायला गेला तर, कारण मार्केटपासून वरच्या बाजूने आलो तर हे आपला इको पॉईंट आणि लेक पॉईंट असा 3 किलोमीटरचा अंतर आहे तो. बघा हे बघा मंकी गँग. हे बघ इकडं पण आहे. हे बघ कसं बसला गडी. हा गाईज बघितलं गाईज, सगळा सामान गाडीवर आणतात. मी बोललो होतो ना तुम्हाला. हे बा माकडात का मजाक आहे काय बोलायचं रे पूर्वज. तर मंडळी आपला फेमस माथेरानचा कडक पाव. तर कडक पाव कसा आहे? 4 द्या मला. कडकच आहे का? एक तर चात खायच्या दामात. हे आमचा आलो का आमचा खुराक बघा काय मस्त लागतात का चहा. आलात घेऊन जा. आमचा जुना का नाही द्या न पंडित. तरी रेसकोर्स असाच्या दिवशी एवढी घेऊन जातात ना जामच मजा येते. चिकी घ्या चिकी चॉकलेट अँड चला मंडळी. तर आता आम्ही चिक्की घेतले घरच्या मंडळींसाठी. घरी येईल तो खाईल. आणि चला आता आपण लागू आपल्या घरच्या प्रवासाला. त्या दुकानाला वाटला का आम्ही टुरिस्ट आहे, आमच्या कॅमेरा आहे या ते, तो आम्हाला जास्त असं तसं करत. अरे बोला आम्ही इथलंच येत नको एवढं. त्याला नंतर त्याने सांगला अरे मला वाटलं तुम्ही टुरिस्ट आहेत. आम्ही बोललो जुमापट्टीचंच आहेत. कुठं आम्ही एवढा कुठं बेकार गाव. चला आता तरी आपली गजबजलेलाच मार्केट आहे. चला आता आपण जाऊया. तुम्हाला दुसरा रस्ता दाखवतो आता मी. तर मंडळी तर आमचा संपूर्ण असा माथेरान 1 दिवसाची ट्रिप झाली फिरून. आम्ही सकाळी जवळजवळ 10:30-11 या दरम्यान आलेलो आणि आता वाजले 3:30. तर आता आम्ही चाललो आहे. तर मगाशी ह्या बघा आम्ही येताना ह्या बाजूने आलेलो. हा आपला ट्रॅकचा रूट आहे. म्हणजे येताना आम्ही ह्या याने आलेलो ट्रॅकने मार्केट परत आपल्या दुसरी पॉईंटपासून. तर आता आम्ही चाललो आहे वरच्या रस्त्याने. या रस्त्याने आपले घोडे, हातगाडी, ई रिक्षा यांचा प्रवास इथं चालू असतो. तर हा पण बोललो दाखवूया तुम्हाला. तर त्याच्यासाठी आम्ही ह्या रस्त्याने चाललो आहे आता. तर बघा मस्त आहे. तर मी आता टाईम लॅप्स लावतो थोडा आणि तुम्हाला जेवढा होईल तेवढा दाखवतो. कारण हळू दाखवला तर खूप टाईम जाईल आपला. बघायला पण नाही नीट भेटणार. त्यापेक्षा आपण टाईम लॅप्स लावू आणि त्याच्यात बघा तुम्ही. चला हे बघा तुम्हाला मी सांगत होतो तो रस्ता. त्या रस्त्यावरून हे बघ आपल्या घोड्यांच्या याच्यावर सामान वाहतात आणि रिक्षा पण इकडूनच चालत. हे बघा
आता समोरून जेवढे हे आलेत ना घोडे, त्यांच्या पाठणीवर बघा किती बोजा आहे. तुम्हाला दाखवतो मी. याच्यात बॉटल्स आहेत वाटतं. ही बघ ॲम्ब्युलन्स, मी बोलत होतो ना, ओनली ॲम्ब्युलन्स. मी हे रिक्षा. बस चला जाऊया आपण आता. तर असाच आपला रस्ता आहे हा शेवटपर्यंत. हे बघ, कुठं उतरण असेल, कुठं चढण असेल, तर असाच ब्लॉकचा रस्ता आहे आपल्याला शेवटपर्यंत. तर चला आता आपण भेटूया डायरेक्ट आपल्या पार्किंग अमन लॉजला. डायरेक्ट आपण आलेलो आहोत अमन लॉज स्टेशनला. तर आपल्या बॅटऱ्या संपलेल्या आहेत, तर आपण काढलाय मोबाईल. आता 3 बॅटऱ्या खतम हो गया मंडळी. 3 एक आहे, पण आता बोलो 5 मिनिटाच्या सुटसाठी कशाला बदलू, तो मोबाईलच काढलाय मी. बघा आपण आलो अमन लॉज स्टेशनला. हे आहेत घोडे, तुम्हाला मी दाखवतो अमन लॉज. हे बघा, अमन लॉज स्टेशनला आहे आता मंडळी. तर आता आपण निघत आलो. चला 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 मंडळी. आता आम्ही आलोय पार्किंग मध्ये ना, चाललोय आता घरी. चला. तर मंडळी, तुम्हाला आपल्या माथेरानचा ब्लॉग कसा आवडला? मस्तपैकी आम्ही फिरलो, मजा केली, इकडे तिकडे फिरलो, मस्त मजा आली मंडळी. खूप दिवसानंतर आलेलो माथेरानला आणि व्हिडिओ पण नव्हता झाला आपला. व्हिडिओ तर झाला, मजा पण आली, जरा बरा वाटला. तर मंडळी, आपल्या चॅनलला म्हणजे जेरी ब्लॉग 03 आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मंडळी, अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटूया पुन्हा एकदा. तर मंडळी, बाय बाय. तर मंडळी, हा आपला आहे नेरळ, संपूर्ण नेरळ तुम्ही बघू शकता. हे बघा, आहे आपला नेरळ संपूर्ण. तसेच वरती आले तर ही आहे आपली माणगाव वाडी. ही समोरचं दिसतोय ते आपला गाव आहे माणगावाडी. वरती आला तर ही दिसते जुम्माबड्डी, आणि तिथून आपण या घाटाने डायरेक्ट इथपर्यंत पोचतोय आपल्या इथं चांगबाल्या मंदिर. हे बघ, बेकार होती गडी.